प्रकल्प सादर करू नका युनिव्हर्सिटीला ताकद लावून फोन करून मोबाईलवर एखादा स्टेटस न ठेवता त्यांना प्रामाणिकपणे सांगा की माझ्या सिन्नर तालुक्यामध्ये कमीत कमी पिंपळगाव, वडगाव अशी अनेक नावं माझ्या नाशिकमध्ये आहे. बघा, पिंपळगाव बसो आहे ना, पिंपळगाव खांब आहे ना, पिंपळगाव मोर आहे ना. का मोर? का तिथं पहिली मोर होतो, आता लांडोर आहे, झाडच राहिलं नाही. इकडं वडगाव आहे ना, वडझिरा. ते ब्रिटिशांनी ठेवले वडझिरा, कारण तिथं झरा माहित असं, त्याचं त्या वडाच्या झाडाखाली झरा होता जिवंत. माझ्याकडे त्याचे पुरावे. डॉक्टर विल्यम फिलिप नावाचा सायंटिस्ट 1716 मध्ये वडझिरेला होता आणि सगळ्यात सुंदर निसर्ग वडझिऱ्याचा सिन्नर मधला. आणि म्हणून सीन दृश्य हे नाव त्याने ठेवलं पहिलं. त्याच्या नावावरून, डॉक्टर विल्यम फिलिपच्या नावावरून सिन्नर हे नाव पडलेलं आहे. कारण का, शीन असे आहे की तुम्ही घाटाच्या खाली जर उतरले तर माणसाची 2 वर्षाची रोग प्रतिरोधक शक्ती वाढते. एवढी वडाची झाडं वडझिऱ्यापासून तर आपल्या सीबीएस पर्यंत होती. पण हायवेच्या नावाखाली ती झाडं आता काय झालेली आहेत, नामशेष झालेली आहेत. माणसाचं आयुष्य वाढण्यासाठी ब्रिटिश ते मुंबई, गोवा सोडून इकडे लोक गोव्याला काय जातात, आम्हाला हेच कळत नाही. गोवा